संगीत मराठी। दीपक कदम दिग्दर्शित व शशिकांत चौधरी निर्मित नगरसेवक या चित्रपटाचा म्युझिक लॉन्च नुकताच पार पडला। एवढंच नव्हे तर चित्रपटाचा डिजिटल पोस्टर व ट्रेलर लॉन्च देखील करण्यात आला। यावेळी चित्रपटाची संपूर्ण म्युझिक टीम उपस्थित होती। ऐकूया त्यांची मते। म्यूजिक के बारे में तो पब्लिक बताएंगी, ऑडियंस बताएंगी। जैसे हमारा काम तो था काम करना, हमने काम किया और अच्छा काम किया। ये थी कि बहुत अच्छा करें और ये बहुत अच्छा हुआ है म्यूजिक। और इसमें डिफरेंट टॉपिक है। हर एक जो सॉन्ग है टाइटल सॉन्ग नगर सेवक, वो गाने में ही बहुत उस गाने में इतना पावर है। और मेरे ख्याल से इसमें किसी नेता या किसी का उल्लेख नहीं किया गया। नगर सेवक एक पोस्ट का, ऑल ओवर इंडिया में एक पोस्ट है काउंसलर नगर सेवक, तो वो हर जगह पे बजेगा और उतना पसंद भी आएगा। उसमें ब्रीफ दिया है कि नगर सेवक क्या है, कैसा है, क्यों, क्या होना चाहिए एक्चुअल, और कैसा होना चाहिए नगर सेवक की एक जो पावर होता है उसको किस तरह से यूज करना चाहिए। आनंद शिंदे व आदर्श शिंदे यांनी मनाला भिडणारं हळदी गीत गायलं आहे। ऐकूया त्या गाण्याची एक झलक आनंदजींकडून। हळद लागली हळदीचा हा बहाना, आज घालू धिंगाणा, ऐसी खुशी शाही हो गया मैं दीवाना, जुळली लग्नाची बेडी। हळद लागली हळद लागली हळद लागली हळद लागली। चित्रपटातील गाण्यांना संगीतबद्ध केलंय सुप्रसिद्ध संगीतकार देव आशिष यांनी। ह्या चित्रपटाचा आशय असा की आजकाल निवडणुका म्हटल्या की समोर येतात राजकारणी लोकांचे घोटाळे, तर सर्व गोष्टींविरुद्ध आवाज उठवणारा एक व्यक्ती पुढे येतो, तो म्हणजे नगरसेवक। त्यावर भाष्य करणारा हा चित्रपट। उपेंद्र लिमये ती मुख्य भूमिका साकारणार आहे। ऐकूया तो काय म्हणाला ते। आपण मागच्या प्रेसला भेटलो होतो क्षितिज नावाची फिल्म होती आणि आता आपण नगरसेवक याला भेटलोय। मला फक्त एवढंच म्हणायचं की ज्या पद्धतीच्या फिल्म्स मी जास्त करून करतो त्यामुळे मी ऍक्टर कमी आणि चळवळीतला माणूस जास्त असं वाटतं। त्यामुळे ॲज अन ऍक्टर असं मी कोणालाही सेन्सिबल ऍक्टरला असं वाटतं की कुठल्याही ठराविक एका इमेजमध्ये अडकू नये। त्यामुळे माझा स्वतःचा तो प्रयत्न राहिलेला आहे की मी अत्यंत व्यावसायिक फिल्म पण आपण कन्व्हिन्सिंगली ॲज अन ऍक्टर करू शकलो तर आपण करेक्ट ऍक्टर आहोत। म्हणजे बुद्धिजीवी ऍक्टर म्हणून फार मिरवण्यात काय नाही, तो फक्त इगो मसाज आहे असं मला स्वतःला प्रामाणिकपणे वाटतं। त्यामुळे हा एक प्रयत्न आहे, बघूया लेट्स होप द बेस्ट। थँक्यू। ह्या चित्रपटातून खरोखरच समाज प्रबोधन होईल हीच इच्छा। मराठी सिनेसृष्टीतील अशाच गमती जमती जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आमचा YouTube चॅनल संगीत मराठी। संगीत मराठी।